नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत जाधव, तुमचा द ब्रेन ट्रेनर. तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी काही वेळामध्येच इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861 घेऊन आलो आहे. तो ठीक आहे, हा इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861 इंडियन काउन्सिल्स ॲक्ट आहे हा का अस्तित्वामध्ये आला, तर 1857ला रिव्हॉल्ट झाला. त्यानंतर भारतीयांकडनं कोऑपरेशन मिळावं म्हणून ब्रिटिश सरकारने 3 ॲक्ट्स पास केले. तिन्हीचं नाव होतं इंडियन काउन्सिल्स ॲक्ट, फक्त त्याची फक्त त्याचं इयर चेंज झालेलं आहे. इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861 म्हणजे 1861, त्यानंतर 1892 म्हणजे 1892 आणि 1909 म्हणजे 1909 हे 3 ॲक्ट्स गव्हर्नमेंटने पास केले इंडियन काउन्सिल्स ॲक्ट. पण जो इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861 होता हा इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनल म्हणजे संविधानिक आणि राजकीय इतिहासामधला, कॉन्स्टिट्यूशनल अँड पॉलिटिकल हिस्ट्रीमधला, मी मुद्दाम मराठी बोलून नंतर इंग्लिश रिपीट करतो आहे कारण की आपल्याला एक्झाम इंग्लिशमध्ये लिहायची आहे, फक्त पॉईंट्स कळत नाहीत म्हणून आपण मराठीत लेक्चर घेतो. ठीक आहे. सो कॉन्स्टिट्यूशनल आणि पॉलिटिकल हिस्ट्रीमधला एक लँडमार्क होता. लँडमार्क म्हणजे काय? एखादी महत्त्वाची गोष्ट. जसं आपण लँडमार्क म्हणजे एखादं ठळक एखादी गोष्ट असतं ना, की माझ्या घराजवळचा लँडमार्क काय, तर माझ्या घराजवळ होंडाचं शोरूम आहे, माझ्या घराजवळची ही बिल्डिंग खूप फेमस आहे, तर तिकडे या गुगल मॅपवर ते टाका म्हणजे तुम्हाला माझं घर मिळेल. तर असा लँडमार्क असतो. तसं सगळ्या ॲक्टच्या हिस्ट्रीमध्ये हा लँडमार्क होता. ठीक आहे. तर बघूया की इंडियन काउन्सिल्स ॲक्ट ऑफ 1861 मध्ये नेमकं काय झालं होतं. ठीक आहे. व्हाईसरॉय शुड नॉमिनेट सम इंडियन्स ॲज नॉन ऑफिशियल मेंबर्स ऑफ हिज एक्सपांडेड काउन्सिल. तर व्हाईसरॉयने काही भारतीयांना त्याच्या काउन्सिलमधले नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणून ॲड करायचं होतं. ठीक आहे. तर त्याचं काउन्सिल जे आता एक्सपांड झालं होतं त्यात त्याने काही भारतीयांना नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणून अपॉइंट करणं गरजेचं होतं. कळलं? सो 1862ला लॉर्ड कॅनिंग जेव्हा व्हाईसरॉय होता, 1861लाच 1862ला म्हणजे 1858च्या ॲक्टमध्ये आपण बघितलं होतं की लॉर्ड कॅनिंग आहे तो पहिला व्हाईसरॉय होता. आता 1862ला पण तोच व्हाईसरॉय होता. त्यांनी 3 मेंबर नॉमिनेट केले स्वतःच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये. त्यांची नावं ऐका: राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला अँड सर दिनकरराव. बनारसचा राजा, पटियालाचा महाराजा आणि सर दिनकरराव या तिघांना त्याने त्यांच्या काउन्सिलमध्ये ॲडमिट करून घेतलं. ठीक आहे. सो या ॲक्टने डिसेंट्रलायझेशनची म्हणजे विकेंद्रीकरणाची जी प्रोसेस होती, म्हणजे हळूहळू करत सगळा होल्ड एका सेंटरकडे नाही पाहिजे, तो हळूहळू असा विखुरला गेला पाहिजे. म्हणजे राज्यांमध्ये वगैरे जी प्रोसेस आपल्याकडे आजही आहे त्याला फेडरलिझम असं म्हणतो आपण. सो ते आपल्याकडे आजही आहे. म्हणून आपण कदाचित या ॲक्टला आपण पॉलिटिकल आणि कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्रीमधला एक लँडमार्क म्हणून ओळखतो. ठीक आहे. सो या ॲक्टने विकेंद्रीकरणाची, डिसेंट्रलायझेशनची जी प्रोसेस आहे ती इनिशिएट केली, म्हणजे चालू केली. सो बॉम्बे आणि मद्रास यांच्याकडून त्यांच्या लेजिस्लेटिव्ह पॉवर्स काढून घेतल्या होत्या, त्या त्यांना परत देऊन टाकल्या. व्हॉट इज लेजिस्लेटिव्ह पॉवर? लेजिस्लेटिव्ह पॉवर म्हणजे कायदा बनवण्याची जी पॉवर असते, म्हणजे लेजिस्लेचर म्हणजे कायदे मंडळ आणि त्यांचं काम म्हणजे कायदे बनवणं. ती कायदा बनवण्याची पॉवर जी असते त्या त्यांना परत देऊन टाकल्या. ठीक आहे. 1773च्या चार्टर ॲक्टपासून 1833 पर्यंतची सेंट्रलायझिंग टेंडन्सी एक त्यांनी बघितली त्या ॲक्टने, आणि त्यानंतर ती टेंडन्सी हळूहळू कमी करत गेली. ठीक आहे. म्हणजे 1773च्या ॲक्टनंतर सेंट्रलायझेशनची टेंडन्सी चालू झाली होती, म्हणजे सगळा होल्ड एकाच केंद्राकडे. ती 1833 पर्यंतच्या चार्टर ॲक्टमध्ये आपल्याला ती बघायला मिळते. तर ही जी प्रोसेस होती सेंट्रलायझेशनची ती हळूहळू या ॲक्टने कमी करायला सुरुवात केली. ठीक आहे. रिझल्टेड इन कम्प्लीट इंटरनल ऑटोनॉमी टू प्रोव्हिन्सेस इन 1937. 1937ला जे प्रोव्हिन्सेस आहेत म्हणजे जे स्टेट्स वगैरे आहेत त्यांना कंप्लीट ऑटोनॉमी देण्याची प्रोसेस पूर्ण करून टाकली. 1937 पर्यंत जे प्रोव्हिन्सेस म्हणजे जी राज्य आहेत त्यांना कंप्लीट ऑटोनॉमी मिळाली होती. कळलं? म्हणजे त्यांचा कारभार ते बघू शकतात, काही मर्यादेपुरता ही त्यांना ऑटोनॉमी मिळाली होती. ठीक आहे. 3 नवीन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स सेटअप केले गेले, एस्टॅब्लिश केले गेले. कोणते? 1862ला बंगालमध्ये, 1886ला
नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेसमध्ये, नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेस म्हणजे नॉर्थ म्हणजे उत्तर आणि वेस्टर्न म्हणजे पश्चिम. तर जो उत्तर पश्चिम भाग आहे ना त्याला मराठी नाव काय आहेत, आय एम रिअली सॉरी. माझं खूप म्हणजे आता 3-4 वर्ष झालं इंग्लिशमध्ये वाचतोय सगळं, त्यामुळे मराठीवरचा थोडासा होल्ड गेला आहे माझा. सो नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेसला काय म्हणतात ना, प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेससाठी लेजिस्लेटिव्ह काउन्सिल हे सेटअप केलं 1886ला, 1886ला. आणि त्यानंतर पंजाबसाठी 1897ला काउन्सिल एस्टॅब्लिश केलं गेलं. ठीक आहे. व्हॉइसरॉयला आता पावर दिली गेली कसली, मेक रूल्स अँड ऑर्डर्स फॉर मोर कन्व्हिनियंट ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस अँड काउन्सिल. हे तर म्हणजे हे ॲक्च्युली ना सांगायची पण गरज नाही आहे, हा खूप एक फॉर्मल पॉईंट आहे जो की व्हॉइसरॉयच्या हातामध्ये आता पॉवर्स होत्या कसल्या, त्याने नियम बनवावे, त्याने ऑर्डर्स काढाव्या. कशासाठी, तर ते जे काउन्सिल आहे त्याचं बिझनेस म्हणजे काउन्सिलचं कामकाज नीट चालावं म्हणून त्याने हे सगळं करायचं होतं. हे तर खूप ऑब्व्हियस आहे, हा तो कॉमन सेन्स आहे, कारण की त्याने नाही केलं अजून कोण करणार, ते बरोबर ना. ठीक आहे. हां, आता या ॲक्टने पोर्टफोलिओ सिस्टमला रेकग्निशन दिलं. म्हणजे काय केलं, पोर्टफोलिओ सिस्टमला ह्याने स्वतःची एक ओळख निर्माण करून दिली. ठीक आहे. आणि 1859ला ही जी पोर्टफोलिओ सिस्टीम आहे ती ऑलरेडी लॉर्ड कॅनिंगने इंट्रोड्यूस केलेली होती. ठीक आहे. ही पोर्टफोलिओ सिस्टीम, पोर्टफोलिओ म्हणजे काय असतं माहिती आहे का, पोर्टफोलिओ म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो आजचा रेफरन्स देऊन. म्हणजे एखादा आमदार निवडून येतो, बरोबर, त्याच्याकडे जे खातं मिळतं ना त्याला, म्हणजे समजा तो मंत्री झाला तर त्याला जे खातं मिळतं ना तो असतो त्याचा पोर्टफोलिओ. ही अशीच पोर्टफोलिओ सिस्टीम तेव्हा 1859मध्ये लॉर्ड कॅनिंगने आणली होती. मी तुम्हाला पोर्टफोलिओची एक्झॅक्ट डेफिनेशन यात वाचून दाखवतो लक्ष्मीकांतमध्ये. पोर्टफोलिओ म्हणजे काय की अ मेंबर ऑफ द व्हॉइसरॉयर्स काउन्सिल वॉज मेड इन चार्ज ऑफ वन ऑर मोर डिपार्टमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट अँड वॉज ऑथोराइज टू इश्यू फायनल ऑर्डर्स ऑन बिहाफ ऑफ द काउन्सिल ऑन मॅटर्स ऑफ हिज डिपार्टमेंट. व्हॉइसरॉयच्या अंडर जे काउन्सिल होतं त्याच्या अंडर एका अख्ख्या डिपार्टमेंटचा इन्चार्ज एक जण बनणार आणि त्या डिपार्टमेंटसाठी जे काही निर्णय घ्यायचे असतील त्यासाठी तो इंडिपेंडंट असणार, बरोबर. म्हणजे ते त्या डिपार्टमेंटचा विकास करण्यासाठी किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये काही चेंजेस करण्यासाठी जे निर्णय घ्यायचे असतील ते तो घेऊ शकणार होता. याला म्हणतात पोर्टफोलिओ सिस्टीम, जी 1859मध्ये लॉर्ड कॅनिंगने इंट्रोड्यूस केलेली होती. ठीक आहे. व्हॉइसरॉयला अजून एक पॉवर मिळाली, काय, इश्यू ऑर्डिनन्स विदाउट कॉन्करन्स ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ड्युरिंग इमर्जन्सी. म्हणजे ऑर्डिनन्सला म्हणतो आपण अध्यादेश. तो आता अध्यादेश इश्यू करणार होता, त्याच्याकडे जर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा कॉन्करन्स नसेल, म्हणजे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची मान्यता नसेल, तरीसुद्धा इमर्जन्सीच्या काळामध्ये तो अध्यादेश आपण म्हणतो ना पारित करणे, म्हणजे त्याला इंग्लिश वर्ड आहे की इश्यू करणे, ऑर्डिनन्स. अध्यादेश तो पारित करू शकणार होता जरी त्याच्याकडे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचं रिकग्निशन म्हणजे मान्यता नसेल तरीसुद्धा, कॉन्करन्स नसेल तरीसुद्धा. आणि या ऑर्डिनन्सची लाईफ असणार होती फक्त 6 महिने. ठीक आहे. जेव्हा आपण इमर्जन्सीचा अभ्यास करू ना, इमर्जन्सी प्रोव्हिजन्सचा अभ्यास जेव्हा करू तेव्हा तुम्हाला हे कळेल की अजूनही बऱ्यापैकी काही प्रमाणामध्ये आपण अजूनही यातले काही प्रोव्हिजन्स फॉलो करतोय. फॉर एक्झाम्पल जे 6 महिन्याचं जे प्रोव्हिजन आहे ना ते तुम्हाला तेव्हासुद्धा बघायला मिळेल. ठीक आहे. सो हा होता इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861. पुढच्या लेक्चरमध्ये आपण इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1892 आणि 1909 हे दोन्ही बघू. आत्ता प्रॉब्लेम झाला होता की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 1861चा ॲक्ट मी लवकर पोस्ट करेन. सो मला माझं प्रॉमिस फुलफिल करायचं आहे म्हणून मी व्हिडिओ लगेच पोस्ट करतो आहे. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण 1861पर्यंत आलो आहे. आता आपल्याकडे किती ॲक्ट बाकी आहेत, 1892चा एक बाकी आहे, त्यानंतर 1909चा एक बाकी आहे, 1919चा बाकी आहे, सायमन कमिशन बाकी आहे, 1935चा एक ॲक्ट बाकी आहे, त्यानंतर आपल्याकडे बाकी आहे की 1947 आणि त्यानंतर इंडिया ब्रिटिशांच्या जाचातून सुटली. त्यामुळे आपण सुद्धा या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडच्या जाचातून सुटलो. कारण की हा चॅप्टर आहे ना हा थोडासा टफ आहे पॉलिटीमध्ये. सुरुवातीचा चॅप्टर एवढा टफ असल्यामुळे
थोडंसं डिसअपॉइंटमेंट तुम्हाला सहन करावी लागू शकते. म्हणजे मे बी काही लोकांना याच्यामध्ये खूप रस असेल तर त्यांना नाही वाटणार तेवढा चॅप्टर टफ. माझ्या पिरियडमध्ये मला हा चॅप्टर खूप टफ वाटायचा, कारण की मला लवकर लक्षात नाही यायचं की कोणत्या ॲक्टमध्ये कुठलं प्रोव्हिजन आहे, कसं लक्षात ठेवायचं. त्यामुळे मला थोडासा हा टफ वाटायचा. आता सारखं तेच वाचून रिवाईज करून थोडा होल्ड आला आहे, पण अजूनही मला तो चॅप्टर इझी वाटत नाही. ठीक आहे. सो हा होता इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1861. नेक्स्ट लेक्चरमध्ये इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1892 आणि 1909 हे 2 ॲक्ट आपण बघणार आहोत. तोपर्यंत दिस इज अनिकेत जाधव लॉगिंग ऑफ.